चला तर मंडळी, आपण बनवलेले आहेत इथे सुदामा लाडू किंवा याला गोविंद लाडू सुद्धा बोलले जातात। एक वाटी असं प्रमाण सर्व घेतलेलं आहे। तर 1 वाटी पोहे घेतले, जे आपण नाश्त्यासाठी पोहे वापरतो तेच पोहे आहेत। 1-2 चमचे तूप टाकून छान क्रिस्पी होईपर्यंत पोहे भाजून घ्यायचं। सुकं खोबरं तूप न टाकता भाजून घेतलं तरी चालेल। शेंगदाणे सुद्धा तसेच कोरडे भाजून घ्यायचे। आणि आता इथे मी डाळवं टाकलेलं आहे, म्हणजे डाळ त्यामध्ये थोडं तूप टाकून भाजून घेतले। सर्व जिन्नस भाजून घेतलेले आहेत। आता हे सर्व बारीक करून घेऊया। तर यामध्ये तुम्ही ड्रायफ्रूट सुद्धा कोणतेही टाकू शकतात, काजू, बदाम, अक्रोड, मनुके तुम्हाला जे आवडत असतील ते। आणि सर्व साहित्यासाठी मी 1.5 वाटी गूळ घेतलाय, सुद्धा बारीक करून टाकलाय। अर्धा चमचा वेलची पावडर, 2 चमचे तूप टाकायचे, थोडंसं जायफळ किसून टाकायचे आणि सर्व हे जिन्नस मिक्स करून घ्यायचे हाताने किंवा परत एकदा मिश्रण हे सर्व मिक्सरमधून फिरवून घेतलं तरीही चालेल। आता मीडियम साईजचे हे लाडू वळून घ्यायचे आणि जे एका वेळेस एक लाडू मुलं खातील अशा पद्धतीचे करून घ्यायचे। झटपट लाडू तयार आहेत। आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा।